केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून राष्ट्रपतींना अर्थसंकल्पाची प्रत सुपूर्द। मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब झाल्यानंतर अर्थसंकल्प सादर होणार। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज अर्थसंकल्प सादर करणार। महागाई कमी करण्यासाठी आणि टॅक्समध्ये सवलत देण्यासाठी मोठ्या घोषणेची शक्यता, तर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार का याकडेही लक्ष। यंदाच्या अर्थसंकल्पात करदात्यांसाठी नवीन स्लॅब जाहीर होणार असल्याची चर्चा। करपात्र उत्पन्नाची मर्यादा 8 लाखांपर्यंत वाढवण्याची शक्यता। जीडीपी वाढीचा दर 6.3 ते 6.8% राहण्याचा अंदाज। रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आजपासून महागला। रिक्षाचे किमान भाडे 26 रुपये तर टॅक्सीचे भाडे 31 रुपये असणार। सर्वजण एकत्र येऊन धनंजय मुंडेंच्या मागे लागलेत। धनंजय मुंडेंनी किती आघात सहन करायचे? भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींचा मुंडेंना पाठिंबा। बीड प्रकरणात धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर संतोष देशमुखांचं कुटुंब भगवानगडावर जाणार। नामदेव शास्त्रींकडे पुराव्यांची फाईल सादर करणार।